वेलकम टू पीडी लर्निंग गाइज. MS सेट आणि UGC नेट या दोनही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहणार आहोत कॉमर्स संदर्भात काही MCQs. या MCQ सिरीजमध्ये आपण सुरू केला आहे MS सेट एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि यामध्ये आपण पाहत आहोत 2018चा क्वेश्चन पेपर सेकंड. ठीक आहे, इथं थर्ड झालं चुकून, ॲक्च्युली क्वेश्चन पेपर सेकंड आपण पाहतोय. तर हा क्वेश्चन पेपर पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टाइम वेस्ट न करता सुरू करूया आजचं लेसन. तर याआधी आपण टोटल 25 क्वेश्चनपर्यंत डिस्कशन केलेलं आहे. आपला 25 नंबरचा क्वेश्चन होता मोटिवेशन इज अ पार्ट ऑफ डायरेक्शन. ठीक आहे, ऑप्शन बी हा राईट होता. कारण काय असतं, एखाद्या गोष्टीचं मोटिवेशन भेटलं तर तुम्ही डायरेक्शनला जाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला नेट सेट होऊन प्रोफेसर व्हायचं हे तुमचं मोटिवेशन आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही डायरेक्शन पाहताय. ठीक आहे, आपल्याला कुठल्या मार्गाने प्रोफेसर होता येईल याचं डायरेक्शन तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करताय. त्याला म्हणतो आपण मोटिवेशन. एखाद्या गोष्टीचं मोटिवेशन भेटणं तो डायरेक्शनचा पार्ट असतो. ठीक आहे, बेसिकली. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू विचारले. ठीक आहे, कुठलं सेंटेन्स हे ट्रू आहे ते विचारलंय. म्हणजे 3 हे नॉट ट्रू आहे, एकच ट्रू आहे. ते ट्रू कुठले आहे ते ओळखायचं आहे. फर्स्ट आहे मार्केटिंग अँड सेलिंग आर इंटरचेंजेबल टर्म्स. नाही, मार्केटिंग अँड सेलिंग इंटरचेंजेबल नाही, दोन्ही वेगळे आहेत. बी काय म्हणतोय, मार्केटिंग अँड सेलिंग आर नॉट इंटरचेंजेबल टर्म. येस, मार्केटिंग अँड सेलिंग हे इंटरचेंजेबल टर्म होऊ शकत नाही कारण दोन्ही कन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेलिंग इज अ ब्रॉडर टर्म विच इन्क्लूड मार्केटिंग. नाही, मार्केटिंगमध्ये सेलिंग इन्क्लूड असते, सेलिंगमध्ये मार्केटिंग इन्क्लूड नसते. ठीक आहे, मार्केटिंग मोठी टर्म आहे, सेलिंग थोडी छोटी टर्म आहे. नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड सेलिंग अँड मार्केटिंग. नाही, असंही नाही आहे. आपला ऑप्शन नंबर बीच हा राईट आहे. मार्केटिंग अँड सेलिंग नॉट इंटरचेंजेबल टर्म. ठीक आहे, दोघांना आपण इंटरचेंजेबल करू शकत नाही. बाकी तीनही ऑप्शन चुकीचे आहे कारण ऑप्शन नंबर सी मध्ये त्यांनी म्हणलंय की मार्केटिंगमध्ये सेलिंग इन्क्लूड नाही, सेलिंगमध्ये मार्केटिंग इन्क्लूड आहे असं नाही, मार्केटिंगमध्ये सेलिंग इन्क्लूड असतं, हे ऑपोजिट म्हणलंय. ठीक आहे, हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे. आपलं हेच बी आहे. ठीक आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट बिलीव्ह दॅट डॅश की इज अ सक्सेस. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट असते त्यामध्ये कशाला फोकस दिला जातं, सक्सेस कशाला म्हणलं जातं. आपण जे प्रोडक्ट आहे ते आपण चांगल्या क्वालिटीचं आणि मॉडिफाय क्वालिटीचं जर आपण प्रोडक्ट समोरच्याला देऊ शकलो तर प्रोडक्ट रिलेटेड कन्सेप्ट आपण त्याला समजतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेलिंग ओरिएंटेड कन्सेप्ट कशी असते त्यामध्ये सेलिंगला जास्त रेफरन्स दिलं जातं आणि प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट विचारली ना तर प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये इतकंच लक्ष ठेवायचं प्रोडक्टची क्वालिटी सुधारायची. आपलं जे कस्टमरपर्यंत प्रोडक्ट जाणार आहे ना ते खूप चांगल्या प्रकारचं करायचं जेणेकरून आपल्याला मागणी वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये सगळ्यात जास्त फोकस कशाला असतो, प्रोडक्टला असतो. प्रोडक्टची क्वालिटी त्याचं बेटर, ठीक आहे, त्याला मॉडिफिकेशन करणं यावर फोकस असतो. म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा राईट आहे. पुन्हा सांगाल प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये पूर्णपणे फोकस हा प्रोडक्टला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे PLC म्हणतो आपण इन्क्लूड मेनली 4 स्टेज. तुम्हाला माहिती असेल प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये 3 स्टेज असतात. फर्स्ट स्टेज इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. ठीक आहे, 4 स्टेज असतात. ठीक आहे, 4 स्टेज विचारल्यात त्यापैकी कुठले आहेत. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन, बरोबर आहे. ग्रोथ बरोबर, मॅच्युरिटी बरोबर आणि अँड काय डिक्लाइन. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. सोपा क्वेश्चन एकदम. नेक्स्ट क्वेश्चन. इन बाईंग डिसिजन प्रोसेस डॅश इज अ फर्स्ट स्टेप. ठीक आहे, बाईंग डिसिजनची प्रोसेस असते त्यामधील फर्स्ट स्टेप विचारली कुठली. फर्स्ट आहे इन्फॉर्मेशन सर्च, ही फर्स्ट स्टेप नसते. परचेस डिसिजन ही पण नसते. इव्हल्युशन ऑफ अल्टरनेटिव्ह ही पण नसते. नीड रिकॉग्नायझेशन, येस, ही फर्स्ट स्टेप असते आपली. म्हणजे आपल्याला गरज भासली एखाद्या गोष्टीची तिथून आपण विचार करणार की इन्फॉर्मेशन सर्च करणार. मग ती गरज आपल्याला फॉर एक्झाम्पल एखादी, ठीक आहे, आपल्याला क्रिकेट खेळायचं फॉर एक्झाम्पल, क्रिकेट खेळायचं मग त्यासाठी गरज कशीच भागली, आपल्याला बॅट अँड बॉलची गरज भासली. मग त्यासाठी आपण इन्फॉर्मेशन सर्च करणार, आपल्याला नंतरची स्टेप. परचेस डिसिजन त्याच्या पुढची पण स्टेप, इन्फॉर्मेशन सर्च केल्यानंतर कुठून आपल्याला घ्यायचं ठीक त्याच्या पुढची स्टेप. ठीक आहे, आणि इव्हल्युशन ऑफ अल्टरनेटिव्ह ही त्याच्या पण पुढची स्टेप. ठीक आहे, आपण इव्हल्युशन करणार कुठला अल्टरनेटिव्ह म्हणजे कुठं आपल्याला स्वस्त भेटते, कुठं महाग भेटते, त्याचं आपण इव्हल्युशन करणार. या सगळ्या लांबच्या स्टेज आहे. फर्स्ट स्टेज कोणती असते, नीड रिकॉग्नायझेशन. तुम्हाला नीड ही काय करायली जाणवली. ठीक आहे, बेसिकली ती आपली फर्स्ट स्टेप असते. ऑप्शन नंबर आपला डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिलेशनशिप मार्केटिंग रेफर टू मेंटेन रिलेशनशिप विथ टू अचीव द मार्केटिंग पर्पज. ठीक आहे, तर बेसिकली जे रिलेशनशिप मार्केटिंग असतं त्यामध्ये काय फोकस असतो, जे कस्टमर आहे त्या कस्टमरशी चांगल्या प्रकारे रिलेशन ठेवायचं आणि मार्केटिंग आपला म्हणजे मार्केटिंग वाढवायचं. जो आपला मार्केटिंगचा पर्पज आहे तो अचीव करायचा. ठीक आहे, बेसिकली रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये रिलेशन कोणासोबत मेंटेन ठेवलं जातं, कस्टमरसोबत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतो बा रिलेशनशिप मॅनेजर असतो. तो मॅनेजर यासाठीच असतो की कस्टमरला कुठला प्रॉब्लेम आहे का, कस्टमरची नीड काय आहे, ठीक आहे, कस्टमरला काय वॉन्ट पाहिजे, तर यावर तो रिलेशनशिप मॅनेजर फोकस करत असतो. म्हणजे बेसिकली रिलेशनशिप मार्केटिंग ही कशाशी रिलेटेड असते, कस्टमरशी रिलेटेड असते. ठीक आहे,
आपला सी राईट आहे ऑप्शन. नेक्स्ट. आता हा क्वेश्चन सेट भाऊंनी काय केलं, ड्रॉ केला, कारण हा क्वेश्चन चुकीचा आहे. याचा आन्सर नाही आन्सर आला. ठीक आहे, तर हा क्वेश्चन ड्रॉ केला, याचा 9 आन्सर केला, म्हणजे सर्वांना सेम मार्क भेटले. ठीक आहे, सर्वांना 2 मार्काचे भेटले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयटम नॉट कन्सिडर व्हाईल डिटरमाइनिंग द वर्किंग कॅपिटल. ठीक आहे, वर्किंग कॅपिटल डिटरमाइन करताना अनेक फॅक्टर आपण कन्सिडर करतो, त्यातील एक फॅक्टर कन्सिडर केला जात नाही. तो कुठला आहे ते विचारलाय. इन्व्हेंटरी, माल साठा किती आहे. वर्किंग कॅपिटल डिटरमाइन करताना आपण विचार करतो ना, किती भरावं लागेल माल, किती नाही. ठीक आहे, ते म्हणजे आपण हा डिटरमाइन करतो. ठीक आहे, म्हणजे हा वर्किंग कॅपिटल डिटरमाइन करताना फॅक्टर इम्पॅक्ट पाडतो. नेक्स्ट आहे ट्रेड रिसिवेबल, हा पण पाडतो. कॅश इन बँक, हा पण पाडतो. सॉफ्टवेअर, याचा काही संबंध नसतो वर्किंग कॅपिटल डिटरमाइन करताना. ठीक आहे, तुम्ही कुठलाही सॉफ्टवेअर वापरा, काही प्रॉब्लेम नसतो. ऑप्शन डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे लगेच कळते की आउट ऑफ द कंटेक्स्ट हा ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिव्हिडंड पॉलिसी मॉडेल. फर्स्ट आहे गोल्डन मॉडेल, हेच काय डिव्हिडंड पॉलिसी मॉडेल आहे. ऑप्शन ए हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल अल्सो टू बी एक्सप्लेन इन टर्म ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तुम्हाला माहिती असेल ऑपॉर्च्युनिटी कॉस्टलाच आपण बेसिकली कन्सेप्ट म्हणतो, कशाची, कॉस्ट ऑफ कॅपिटलची. ठीक आहे, त्या कॉस्ट ऑफ कॅपिटललाच आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट या हेतूने देखील पाहतो. ठीक आहे, ऑप्शन आपला डी हा राईट आहे. बाकी सर्व म्हणजे डायरेक्ट कॉस्ट, फिक्स कॉस्ट, टोटल कॉस्ट याचा तर काही संबंध नाही. ठीक आहे, आउट ऑफ कंटेक्स्ट आहे सगळं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट एक्झाम्पल ऑफ करंट लॅबिलिटी. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल करंट लॅबिलिटी कुठल्या असतात, फिक्स लॅबिलिटी कुठल्या असतात. बेसिकली त्यातील करंट लॅबिलिटीचं एक्झाम्पल कुठलं नाही आहे ते विचारलं आहे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतोय, ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर आहे. कॉन्टिंजंट लॅबिलिटी ही करंट लॅबिलिटी आहे का, तर आहे. बँक ओव्हरड्राफ्ट करंट लॅबिलिटी आहे का, यस आहे. प्रोव्हिडंट फंड ड्यू ही करंट लॅबिलिटी आहे का, तुम्ही म्हणताल ही पण करंट लॅबिलिटी आहे. पण मी काय म्हणतोय, करंट लॅबिलिटी. ठीक आहे, वाचताना नीट वाचा, मी पण वाचतोय. ठीक आहे, तुम्ही पण वाचा. तर लक्षात ठेवा, कॉन्टिंजंट लॅबिलिटी ही करंट लॅबिलिटी नाही आहे. तुम्ही आहे म्हणलं, तुम्ही मला वाटलं असेल आहे, तसं नसतं. लक्षात ठेवा, आपला जे निर्णय आहे तो फिक्स राहायला पाहिजे. कॉन्टिंजंट लॅबिलिटी करंट लॅबिलिटी नाही आहे. त्याचं रिझन, जी कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणजे आकस्मिक देय असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी आपल्याला आग वगैरे लागली, त्यावेळेस आपला जो खर्च होणार आहे, ठीक आहे, त्यावेळेस ही लॅबिलिटी बेसिकली वापरली जाते, म्हणजे कॉन्टिंजंट असते. ठीक आहे, तरी करंट लॅबिलिटी नाही आहे, हे आपल्याला माहीत नसते कधी आपण वापरणार आहे बेसिकली. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. मी करंट लॅबिलिटी आहे म्हणून लगेच तुम्ही पण म्हणायचं असं नसतं. तुम्हाला कन्सेप्ट आहेत काय क्लिअर पाहिजे, की समोरचा चुकीचा आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लेबर लेजिस्लेशन. ठीक आहे, म्हणजे बेसिकली कामगार संदर्भात जे कायदे आहेत ते खालील कुठला कायदा कामगार संदर्भात नाही आहे. फॅक्टरीज ॲक्ट हा आहे का कामगार संदर्भात, यस आहे. सॉरी विचारलंय नॉट. ठीक आहे, तर हा आपला कामगार संदर्भात आहे. कॉम्पिटिशन ॲक्ट हा कामगार संदर्भात नाही, हा मार्केट संदर्भात आहे. ठीक आहे, नंतर पेमेंट ऑफ वेज ॲक्ट हा देखील आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट हा देखील आहे. म्हणजे इथं फॅक्टरी ॲक्टमध्ये काय असतं, तर कारखान्यांना अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात की तुम्ही कामगार संदर्भात हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ठीक आहे, तर कामगार संदर्भात हा पण आहे, पण कॉम्पिटिशन ॲक्ट हा कामगारांसंदर्भात नाही आहे, हा मार्केट संदर्भात असतो बेसिकली. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर बी हा राईट येईल 36 नंबरच्या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थिअरी वाय वॉज डेव्हलप बाय. तर मॅकग्रेगर यांनी काय केली, ती थिअरी वाय ही डेव्हलप केली, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इंडक्शन इज अ फंक्शन ऑफ डॅश ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. ठीक आहे, म्हणजे HRM याच्यातील जे इंडक्शन आहे ते कशाचं फंक्शन आहे, तर बेसिकली सिलेक्शनचं. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सिलेक्शन करताना तर आपण इंडक्शन बेसिकली करतोच. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहीत असेल बेसिकली इंडक्शन, ओरिएंटेशन. ठीक आहे, या गोष्टी सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये पार्ट येते. ऑप्शन आपला बी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट डायरेक्टली अफेक्टेड वेज अँड सॅलरी स्ट्रक्चर. ठीक आहे, वेज आणि सॅलरीचं स्ट्रक्चर आहे, त्यासाठी कुठला घटक हा डायरेक्टली इम्पॅक्ट पाडत नाही. तर ऑप्शन फर्स्ट आहे ॲबिलिटी टू पे, हा इम्पॅक्ट पाडतो, म्हणजे किती देऊ शकतात. ठीक आहे, किंवा जे काम करण्याची त्याची क्षमता आहे त्यानुसारच आपण त्याला पे करतो. ठीक आहे, हा डायरेक्टली इम्पॅक्ट पाडतो. नेक्स्ट लेबर सपोर्ट, सप्लाय अँड डिमांड हा पण पाडतो. युनियन डिमांड हा पण पाडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हणले आम्ही 100 रुपये सॅलरी देऊ आणि युनियन म्हणली की आम्हाला 200च पाहिजेत, तुम्हाला 200 द्यावंच लागेल. ठीक आहे, तर बेसिकली हा पण इम्पॅक्ट पाडतो. पण रिजनल बॅकवर्डनेस हा कुठलाही इम्पॅक्ट पाडत नाही आपल्या वेज अँड सॅलरीवर. ठीक आहे, तुम्ही कुठून आला, कशा आला, काही संबंध नसतो. तुमच्या जर स्किल आहे तुम्हाला पैसे वगैरे चांगले भेटतात. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, थोडंसं स्पीडने घेतोय कारण क्वेश्चन खूप सोपे आहेत. ठीक आहे, एम्प्लॉई वेलफेअर डज नॉट एक्झॅक्टली डिपेंड ऑन. ठीक आहे, एम्प्लॉईचं वेलफेअर कशावर एक्झॅक्टली डिपेंड नसतं, तर ऑर्गनायझेशनचं कल्चर
हे काय आहे यावर एम्प्लॉईचं वेलफेअर डिपेंड असतं, एज्युकेशनवर डिपेंड असतं, हेल्थ सर्व्हिसेस यावर डिपेंड असतं, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा असते त्यावर पण डिपेंड असतं. पण ऑर्गनायझेशनचं कल्चर काय याच्याशी संबंध काही नसतो. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द लेंडिंग रेट ऑफ कमर्शियल बँक इज युजली, म्हणजे जो लेंडिंग रेट आहे कमर्शियल बँकचा तो कसा असतो, हायर दॅन बँक रेट. बँक रेट कोणाचा असतो, बेसिकली RBIचा असतो. ठीक आहे, म्हणजे सांगतो तुम्हाला याचं उदाहरण. फॉर एक्झाम्पल एखादी HDFC बँक आहे, ठीक आहे, HDFC बँक आहे आणि इकडं RBI बँक आहे. ठीक आहे, दोन बँक आहेत. ज्यावेळेस RBI HDFCला लोन देते किंवा HDFCला पैसा हवा असेल तेव्हा RBI पैसा प्रोव्हाइड करते, त्यावर काहीतरी इंटरेस्ट चार्ज करते, त्याला आपण म्हणतो बँक रेट. ठीक आहे, तर बँक रेट कसा असतो, बेसिकली लॉंग टर्मसाठी असतो. लॉंग टर्मसाठी RBIने HDFCला पैसे दिले, HDFC नाही कुठली बँक असेल, मी उदाहरण घेतलं ते HDFC. ज्यावेळेस RBIने HDFC बँकेला पैसे दिले लॉंग टर्मसाठी, त्यावेळेस आपण त्या रेटला म्हणतो बँक रेट. ठीक आहे, आणि हा बँक रेट कसा असतो, बेसिकली तो हाय असतो थोडा. ठीक आहे, आणि त्यापेक्षा पण हाय कोण असाल, जी बँक म्हणजे ही HDFC लोकांना लोन देणार आहे ना, त्याचा रेट ह्या बँक रेटपेक्षा पण हाय असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल RBIने काय केलं, HDFCला 6% पैसे दिले फॉर एक्झाम्पल, तर HDFC काय करेल, 5% पैसे देईल का लोकांना, नाही, ती त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी देईल तर त्यांना फायदा होईल ना, तर HDFC काय करेल, 8% देईल. म्हणजेच बँक रेटपेक्षा लेंडिंग रेट जो आहे कमर्शियल बँकचा, ठीक आहे, तो कसा असतो, हाय असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन डी हा राईट आहे. फुल कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, अवघड काही नाही. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल भाजीपाला पण असेल, ठीक आहे, एखाद्या व्यापाऱ्याने भाजीपाल्याची म्हणजे मेथीची गड्डी असेल फॉर एक्झाम्पल, ती 5 रुपयाला घेतली, तर तो 5ला थोडी विकणार आहे, तो 8, 9, 10 रुपयाला विकेल ना, त्याच्यामध्ये तो गॅप मारेल. तो गॅप असेल तर त्याचं प्रॉफिट असेल. तसंच RBIचं आणि बाकीच्या बँकांचं असतं. RBI ज्या रेटनी दुसऱ्या बँकांना लोन देणार आहे त्यापेक्षा जास्तच रेटनी त्या दुसऱ्या बँका आहेत त्या कस्टमरला लोन देणार आहे, त्याच्यामार्फत ते प्रॉफिट कमवतात. ठीक आहे, एकदम कॉमन सेन्स आहे. ऑप्शन डी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, bank which operate through single office and operate एक मिनिट पुन्हा वाचतो. बँक ऑफर, एक सेकंड काय होते, येस, बँक विच ऑपरेट थ्रू सिंगल ऑफिस अँड, एक मिनिट सेकंद, सॉरी थोडा प्रॉब्लेम येत होता, आता वाचू. बँक विच ऑपरेट थ्रू सिंगल ऑफिस अँड जर्नली कन्फाइंड लिमिटेड एरिया और ऑफ टाउन और सिटी इज कॉल. म्हणजे एक बँक आहे, ठीक आहे, ती काय करते, लिमिटेड एरियात काय करते, वर्किंग करते आणि तिचं एकच सिंगल ऑफिस आहे. ठीक आहे, एकच. त्यावेळेस त्या बँकेला आपण काय म्हणतो, तर त्या बँकेला म्हणतो आपण युनिट बँक. युनिट बँक शब्दातच असतं, युनिट म्हणजे एकच युनिट असणार, त्याची कुठलीही ब्रँच ऑफिस कुठेही नसणार, आणि ठीक आहे, आणि ते लिमिटेड एरियासाठी असतं. कारण का, तर फॉर एक्झाम्पल एखादी बँक आहे ती एकाच एरियामध्ये इस्टॅब्लिश आहे, त्याचं कुठेही ब्रँच नाही, कुठेच काही नाही, तर ती लिमिटेड एरियासाठीच लिमिटेड असेल ना, त्याच्यावर लांबचे लोक काय का अकाउंट ओपन करायला येणार नाही, म्हणून ती लिमिटेड एरियासाठी असती, त्याला आपण युनिट बँक म्हणतो. ठीक आहे, युनिट बँक म्हणजे एकच युनिट असणार, कुठेही ब्रँच वगैरे नसणार आणि लिमिटेड एरियामध्ये असते. लिमिटेड एरियाचं रिझन सांगितलं तुम्हाला की लांबच्या प्रांतातील लोक तिथं अकाउंट ओपन करण्याला येणार नाही, कारण ते म्हणतील त्याच्या ब्रँचेस वगैरे कुठंच नाही. ठीक आहे, तर त्याला आपण युनिट बँक म्हणतो. ऑप्शन सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, when money is lent or borrowed for one day or on overnight basis इट इज नोन ॲज, याला म्हणतो आपण कॉल मनी. बेसिकली कॉल मनी म्हणजे काय, एक बँकेला फॉर एक्झाम्पल कमी पैसा पडला तर ती बँक काय करते, दुसऱ्या बँकेला कॉल करते आणि पैसा मागून घेते, फक्त 1 ते रात्रीपर्यंत किंवा 1 दिवसापर्यंत किंवा आपण म्हणू शकतो 24 तासापर्यंत तो पैसा मागून घेते, त्याला आपण म्हणतो कॉल मनी. आणि तो परत रिटर्नही करते. ठीक आहे, त्याचं काही जास्त प्रोसिजर नसते, काय नसतं, फक्त थोड्या वेळ कालावधीसाठी तो पैसा मागितला जातो. ठीक आहे, त्याला म्हणतो कॉल मनी. नोटीस मनी काय असतं, नियर मनी काय असतं आणि टर्म मनी काय असतं हे वाचून जा. ठीक आहे, बेसिकली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द फर्स्ट इंडियन गव्हर्नर ऑफ RBI. RBIचा फर्स्ट इंडियन गव्हर्नर कोण होते, CD देशमुख. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अलॉंग विथ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट द पेड अप कॅपिटल ऑफ RRB म्हणजे रिजनल रुरल बँक इज शेअर बाय. ठीक आहे, म्हणजे रिजनल रुरल बँक आहे, यामध्ये कोणाचा कॅपिटल असतं, बेसिकली सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. आणखी कोणाचं असतं, स्पॉन्सर बँकचं देखील असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. स्पॉन्सर बँकचं पण त्यामध्ये कॅपिटल असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, गॅट विच वॉज रिप्लेस बाय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. गॅट म्हणजे काय, जर्नल ॲग्रीमेंट ट्रेड अँड ट्रॅफिक. ठीक आहे, तर हे रिप्लेस झालं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मार्फत. हे काय होतं, बेसिकली कशामार्फत रिप्लेस झालं, एक मिनिट, तर हे कशामार्फत रिप्लेस झालं, ॲग्रीमेंट. ठीक आहे, कारण शब्दातच फुल फॉर्म त्याचा. गॅट म्हणजे काय, जर्नल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ट्रॅफिक. ठीक आहे, ॲग्रीमेंट म्हणले ना, तर ॲग्रीमेंट मार्फत ते रिप्लेस झालं. एक ॲग्रीमेंट झाली आणि त्यामध्ये रिप्लेस झालं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयटम ऑफ करंट अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंटमधील करंट अकाउंटचा आयटम कुठला नाही ते विचारलं आहे. फर्स्ट आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस हा आहे, इंटरेस्ट पेमेंट हा पण आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स हा पण आहे, पण एक्सटर्नल बॉर्विंग हा कॅपिटल अकाउंटचा बेसिकली करंट अकाउंटचा नाही. ठीक आहे, आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे. सिंपल क्वेश्चन एकदम, नॉट विचारलंय, फक्त लक्ष द्यायचा नॉट एक काय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता 48 नंबरचे क्वेश्चन वाचू नका, ड्रॉप करा, कारण 2015चा डाटा आहे, तुम्हाला 2022चा डाटा वाचून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, या क्वेश्चननुसार हा थोडा ड्रॉप करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर. द एशियन डेव्हलपमेंट बँक अटेम्प्ट टू प्रमोट इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह किंवा कॉपरेशन म्हणतो आपण त्याला, अँड ग्रोथ ऑफ दी कंट्रीज. ठीक आहे, काय आशिया अँड फार ईस्ट. बेसिकली हा क्वेश्चन येणार नाही, खूप ओल्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे चान्सेस नाही. ठीक आहे, वाचून नका जाऊ. आणि हा पण क्वेश्चन ओल्डच डाटानुसार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याने विचारलं होतं की इंडियन एक्सपोर्ट आहे ते कुठे शिफ्ट झाले, कुठल्या एरियाकडे बेसिकली शिफ्ट झाले. तर ठीक आहे, हे पण वाचून नका जाऊ, हा पण महत्त्वाचा नाही क्वेश्चन, कारण तो डाटा 2015नुसार आहे आणि आता 2022 झाले, म्हणजे खूप काळ निघून गेलेला आहे. ठीक आहे, याचा थोडं डाटा चेंज झालेला आहे. हे चेंजेबल जे डाटा आहे त्याचं मी तुम्हाला एक लेक्चर देईल इन्कम टॅक्स वगैरे, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करणार आहे. तर आज आपण टोटल 50 क्वेश्चन कव्हर केलेत, म्हणजे 25 केले. आधी आपण 2 पार्टमध्ये 25 केले ते, म्हणजे टोटल 50 क्वेश्चन आपण कव्हर केले. म्हणजे आपला क्वेश्चन पेपर सेकंड हा 2018चा डिस्कशन झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण क्वेश्चन पेपर थर्ड हा सुरू करूया. ठीक आहे, तर थँक्यू सो मच.